या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेलाय आणि दीपल शाने की इझी कॅच पकडली, बॅटर आउट. अपन खूप बॉलिंग साठी शेखरला देखील बीट केलं गेलं. खूप चांगला बॉल इकडे शैलेशचा. हॅलो, या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि पहिली जोडी तोडण्यामध्ये यशस्वी झाले बॉलर शैलेश खेडेकर, बॅटर आउट. (26) रन झालेत. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेलाय. पहिलाच बॉल आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर पंचांचा निर्णय जाणून घेऊया. क्रिकेटवर अधिराज्य गाजवतोय. चांगला बॉल इथे मात्र शरीरावर जाऊन आदळतोय आणि इथे मात्र लेग जितू सुद्धा मात्र कित्येक वर्ष मागील 3 वर्षांपासून आणि त्रिफळा उद्ध्वस्त. शैलेश वैयक्तिक दुसऱ्या षटकात मात्र पहिली सफलता मिळते शैलेशला. विकेटचं पतन. प्रवीण बाद झालाय. ऑफ ब्रेक होता, समजला नाही, कळाला नाही, ओळखता आला नाही, पारखता आला नाही आणि त्रिफळ्यावर जाऊन आदळलाय चेंडू. ऑफस्टेकचा वेध घेणारा बॉल होता. आणखीन एक विकेट येते. प्रवीण बाद. नावाप्रमाणे कामगिरी ही करावी लागेल आणि त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. त्रिफळा चितवतोय सचिन. आज हा सचिनचा बोल्ड पाहिल्यानंतर मात्र ब्रॅड हॉजची आठवण झाली. ज्या वेळेला पहिल्यांदा ब्रॅड हॉज ऑस्ट्रेलिया ही मॅच चालू असताना मात्र आपण जर पाहिलात तर समालोचन कक्षामध्ये शुभागमन झाले. महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण, मुंबई भूषण समालोचक चंद्रकांत शेट्टे सर पुन्हा एकदा या स्पर्धेसोबत जुडले जात आहेत. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कव्हर पॉइंटला या वेळेला मात्र जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर 40 ची मॅच आहे. मेगा फायनल संघांनी तयार. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर चोरट्या धावेच्या प्रयत्नात विकेट किपर त्या ठिकाणी तयार होते बॉल गॅदर करण्यासाठी. मात्र आणि पहिला बॉल वेग पाहायला मिळतोय. चांगली गती बघायला मिळते शैलेश कडून आणि बॅटची इनसाइड एज घेतोय. पाठीमागे डिक्लेअर मध्ये जाईल का? नाही, तर एकही धाव मिळणार नाहीये या बॉलवरती. सामना अगदीच थंडावलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन एक विकेट मात्र दरम्यानची गमावली आहे. 4 विकेट्स आणि धावसंख्या अवघ्या 13 धावांवर. या वेळेला हलकासा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. मिडल ऑफ द स्टंप वर जाऊन आदळला. पिचिंग चांगली होती. बॅट अँड पॅड मधून निघतोय, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि बाबूची विकेट येते.